नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. शिल्पा हिवाळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वातंत्र्य दिनाच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, आजचा व्लॉग बनवायचं कारण म्हणजे मी जेव्हा नवीन आयफोन घेतला होता, आता बरेच दिवस झाले, तर आज मला त्यांना पार्टी द्यायची आहे आणि त्यांना मला जनता स्वीट्समध्ये घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर ते काय चॉईस करणार आहेत, त्यांना काय खायचं आहे तिकडे गेल्यानंतर ते त्या डिसाईड करणार आहेत तिकडे गेल्यानंतर. बबली आणि श्रद्धा देखील इकडेच आले आहेत की ते बोलले, मला फोन केला त्यांनी अगोदर की पार्टी आज देते का नाही, रोज उद्या उद्या बोलते. तर मी म्हटलं नाही, आज शाळेला हाफ डे होता तर लवकर सुटली आहे आणि त्यासाठी त्या पण इकडे घरी आल्यात. आणि मग मी तुम्हाला त्यांनाही भेटवते. तर चला, मी आधी रावडी बबलीला मग श्रद्धाला भेटवते. सो हे गाईज, बघा मी आलेली आहे शिल्पाताईच्या घरी आणि हिने साडी वेअर केलेली आहे. तर सर्वात आधी तर तुम्हाला बोलली तू साडी घाल म्हणून, पण ही बोलली नको, मला आता सकाळी घातली होती हिने साडी, तर बोलली आता नको, मी जीन्स टॉपच ठीक आहे. आता ही जीन्स टॉपवर मी साडीवर मला म्हणजे कसं तरी वेगळंच वाटतंय. एक जण साडीवर तसंच मला सकाळी झालेलं, अक्काने ड्रेस घातलेला आणि मी साडी घातलेली, तेव्हा मला पण एकदम बॅड फिलिंग्स येत होती. तर गाईज, तुम्हा सर्वांना हिच्या चॅनलवरून पण भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण जात आहोत, तिची पार्टी खूप दिवसापासून राहिलेली होती. आणि मग मी जे शाळेतून जे फंक्शन वगैरे झालं, सगळं काय झालं, मी तिथून चेंज करून इथेच आली डायरेक्ट. मी म्हटलं जेवण तर काय बनवायचं नाही, वेळ पण नाही आहे, 12 वाजून गेलेले होते. त्यासाठी मी हिच्याकडेच आली. म्हटलं तुझी ती पार्टी राहिलेली आहे, तिला ध्यान करून दिलं. आणि मग आता ती रेडी झालेली आहे. ती बोलते ठीक आहे चल, एकदाच मिटून टाकते तुमचं, घडी घडीत सांगत राहतात. तर त्यासाठी ती पण मस्त रेडी झालेली आहे, श्रद्धा पण आहे. तर चला आता आपण लगेच निघूया आणि जनता स्वीट्समध्येच भेटूया, कारण की मी काही खाल्लेलं नाहीये. मी कुठेच ब्रेक घेऊन यांचा व्हिडिओ घेत बसणार श्रद्धा बघा नाही. किती वेळचे रेडी होते, 4 साड्या तिने माझ्या घालून बघितल्या, पण तिला ब्लाऊज येत नाहीये. त्यासाठी ती म्हणजे अजून ट्रायच करते. आता ही साडी घातली तिने, पण ती आलेली आधी छान ड्रेस घालून आणि लगेच तिने ताई बोलली की तू साडी घाल आणि माझा आवाज बसलेला आहे. तसं नाही, मी म्हणलं हिने नाही घातली, मी घातली. मग हिला म्हणलं तू तरी घाल ना, म्हणजे एकट्या बाईला खूप लोक बघतात ना मग साडीमध्ये. तिला म्हणलं घालते, हिने नाही घातली. मी नाही घातली, मी सकाळीच घातली. तर माझा एक खांदा कामातून गेलाय, नुसतं ब्लाऊजने ते पेन होतं. आणि साडी घातल्यानंतर सगळे विचारतात आज साडी घातली, आज काय आहे, आज काय, आज साडी घातली. कुठे जायचंय, मग खूप प्रश्न निघतात त्यांचे. तर चला गाईज, आता आपण भेटूया जनता स्वीट्स मध्ये. बाय बाय. तर हे बघा, आम्ही आलोय जनता स्वीट्स मध्ये. किती छान डेकोरेशन केलं ना आज स्वातंत्र्य दिनाचं ना, बलून वगैरे किती छान लावले. मेनू नाही, डायरेक्ट सांग. नाही, मी नाही समोसे वडेपाव वगैरे सांगणार. काय खाणार आहे मग? नाही थांब, आता तुला आता बरोबर आम्ही भेटणार. परी काय खाणार आहे? रसमलाई. तू काय खाणार आहे श्रद्धा? मी सँडविच. मी रबडी खाणार. रबडी. काय खाणार दक्षा? लवकर सांग. समोसा. समोसा. अरे वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. समोसा 12 रुपये का समोसा. समोसा नाही, मी मेनू कार्ड बघणार आहे, मला बघेल. आज काहीतरी वेगळं खायचं मन कर. मला हे घे ना रसगुल्ला, मला आवडतं रसगुल्ला. रसगुल्ला लास्टला खायचं. तर रसमलाई नाही, रसगुल्ला खायचं. रसगुल्ला नाही, रसगुल्ला नाही मम्मी, मला मला रबडी. रबडी न बोले कसं लागतं. रसमलाई. रसमलाई दाखव ना मला इथून कोणतं पाहिजे ते. ही काही रसमलाई ते पण तिथे रबडी. रसमलाई कुठे मग? त्यांना मेनू कार्ड बघ. थांब 5 मिनिट. रसमलाईच घे रसमलाई. मला ते गुलाबजाम उलट छान लागतं खायला, सगळ्यांनी एक एक खाल्लं. नाही. रसगुल्ला का गुलाबजामुन? रसगुल्ला व्हाईट वाला हा वाईट. घेऊ का रसगुल्ला? मला नाही पाहिजे, तू तुझ्यासाठी घे. आपल्यासाठी घेऊन ये. एक मिनिट. एक रसगुल्ला देना. एकच का ग सँडविच? 2 करा 2. तिला काय खायचं का माहिती. तर हे बघा मित्रांनो, रावडी बबलीचं अजून काही डिसाईड होत नाहीये सिलेक्ट काय खाणार आहे प्राइस म्हणून. बघते जास्त म्हणून नाही सिलेक्ट. म्हणजे महाग प्राइस त्याच्यामध्ये 90 रुपये 70 रुपीज असतंय. मला त्याच्या वर पाहिजे, म्हणजे हिला असं असतं का पुढे. हिने स्वस्त असलं तरी टेस्ट, मेन टेस्ट असते ना, ती टेस्ट छान असली मग प्राइस बघायची नाही आपण. तर गाईज आता ही मला बोलते घडी घडी का प्राईस बघते, बघली चव बघत नाहीये. हिने आयफोन 15 प्लस घेतला तेव्हा हिने प्राईस बघितली का केवढा महाग आहे. पण इकडे स्वीट्सच्या याच्यात येऊन कोणी पिझ्झा खाईल का?
स्वीट्स मध्ये स्वीट्सच छान लागते. स्वीट्स नको, मला भूक लागली, मला टाइम झाला जेवण. ठीक आहे, आता मी चॉईस केले शेजवान फ्राय राईस. ठीक आहे. आणि माझं सँडविच झाले आणि परत ग्रिल आणि सँडविच तक्षुला नाही का? तक्षुला पॅन पिझ्झा. सँडविच झाले, रसगुल्ला झालाय, बबलीची चॉईस झाली. आता चला ऑर्डर तक्षुला केलेलं पण पॅन पिझ्झा मागवलाय. चला ऑर्डर देऊया आता. परीला पण दे. इकडे तिकडे वाट बघायला लागते, इकडे वाट बघायला लागते. सगळीकडे वाटच बघायची. बघू आता किती वेळ लागेल. लवकरच रेडी झालं पाहिजे. यांच्या सँडविचला तर खूपच वेळ लागणार आहे, म्हणून मी लवकर बनण्यासाठी फ्राय राईस आणि घेतलेला आहे. मित्रांनो कमेंट करा माझ्यासारखं सँडविच कोणाला कोणाला आवडतं. म्हणजे मला खूप आवडतं, मला आवडतं. मला एक एक पीस द्यायला सांगा. तुम्ही सांगा देऊ का नको तर नाही नाही प्लीज नका सांगा. एकदा चप्पल पण सांगितली द्यायला, तुमच्या मनावरती तुम्ही काय नाही बोलले. 20-25 लोक बोलले तुम्ही नका. बोलली द्या तरच देईन हिला, नाही तर आम्ही दोघी हिला बघून बघून खाऊ. आम्ही अजिबात देणार नाही नाही, हा व्हिडिओ एडिट व्हायला वेळ लागेल. तुम्ही खाऊन घेईल ते कट कर. बोल दिलं नाही बघा बिचार गरीब आहे, माझ्या बाजूला राहते ना. नाही बहिणी माझी मी पण दया आहे. चला भेटूया 5 मिनिटांनी. बाय. खाणार नाही का मग तू? हे बघा मोबाईल दे ना. जाऊ दे, भूक लागली. माझं अजून ऑर्डर आलीच नाही. बोलले असं अर्धा नसतेच खात त्याला. हे बघा सँडविच, तक्षूचं सँडविच सगळं शेअर करताय का? बरं आहे का? छान आहे. याला तर बाहेरचं लय आवडतं खायला. बरं चांगलं आहे का? जा पर एक चम्मच दो मला दादा. बापरे एकदम गरम आहे माझं. खाल्लं का? गरम आहे. छान आहे का ग? गरम आहे पण. माझं एकदम मस्त आहे. अरे टेस्टी आहे. आणि माझं खूपच जास्त आलं मला वाटतं. मग मी परीसोबत शेअर केलंय. बरी छान आहे. शेअर बरं. पाणीपुरी पण खायची आपल्याला. तर मी तक्षूसाठी एक चम्मच आणते. तर हे बघा सगळे आपलं आपलं तुटून पडलेत आणि कोणी मोबाईल मी पकडलाय तर कोणी बोलत नाही आहे की तू कशी खाशील म्हणून. तर ही पण तुटून पडली आहे, हा पण तुटून पडला आहे. तर चला आता मी पण चालू होणार आहे खायला. तर चला भेटूया 5 मिनिटानंतर. काहीच बघा हे मस्तपैकी लागून पडलेत. आम्ही सगळेच जण तुटून पडलोय. हे बघा ही परी, ही माझी तक्षू, शिल्पाताई. चला यांची एक एक बाईट झाली आहे. माझ्या वेळेस नाही तर बघा एक एकच पीस राहिला, 3 राहिले त्याच्यामध्ये. मी लवकर सुरुवात करते. एक बाईट मला पण घ्यायची आहे सँडविचची. तर गाईस चीज ग्रिल सँडविच खरंच खूप टेस्टी लागतं. पण तरी पण मी नूडल्स घेतलेलं. मला असं वाटलेलं का ते लवकर येईल, मला भूक लागली फार. पण यांचं लवकर आलं तर माझं लेट आलं. अखेर काही उपयोग नाही झाला मला लवकर मागून. तर चला मी लवकर लवकर खाते, मला जाम भूक लागली. फिनिश होऊन जाईल बोलू पर्यंत. तोपर्यंत चला ठीक आहे बाय. तर गाईज मला जाम भूक लागलेली. तर खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नाही जलती, ते मोटूचं बघितलंच असेल तुम्ही कार्टून. तसंच झालं माझं. खाली पेट माझी पण दिमाग चालला नाही. एवढं मोठं मी मागून घेतलं विनाकारण. हे लोक बोलतात आता चल चल लवकर चल. श्रद्धा अजून काय? नाही बस झालं. मी 1 प्लेट पूर्ण सँडविच खाल्लंय. पोट भरलं होतं माझं. 5 वाजले. हा काय जेवायचा टाइम नव्हता. हे बबली तर डायरेक्ट पडवर. बबलीला कोणत्या पण टायमाला चालतंय ना? चालतं मला. गाईस पण आम्हाला रोज संध्याकाळी नाश्ता वगैरे खायला खूप आवडतं. आम्ही तर आता दादा वगैरे आकाचा पोरगा मोठा झालाय तर आम्ही त्यालाच सांगतो आणायला. नाहीतर जर जायचं असेल तर आम्ही चौघी जातो. तिघीच जातो जास्त म्हणजे. जास्त असतो. तर आता खाऊन बाकीचं सगळं झाले. पण स्वीट्समध्ये रसगुल्ला खायचा राहिलाय. मला आवडतो रसगुल्ला खायला. तर चला थोडा चेहरा थोडा डल वाटतोय का आज? हां कसं काय काय माहिती. माझा पण बबलीचा दाखव. बबली तुला बबली चेहरा गोरी दाखव. दिसते. बबली गोरी दिसते. वाईट कपड्यावरती कोणी पण छान दिसते.
बापरे 1 बाईट व्हिडिओ आईच्या केसावर उडलं. काय 2 बाईट बरी. अरे बापरे ए मोबाईलच्या कॅमेऱ्यावाल्याला कोण आहे का नाही? मला एक पाहिजे, नाही तर मी पूर्ण डब्बाच घेईल मग नवीन तुझ्याकडून परत. संपले ना? मला भेटेल का नाही? खाल्ला? अजीब जानवर है, कितना भी खाए. टमाटर वाले मजेदार. टमाटर बड़े मजेदार. टमाटर बड़े मजेदार. हा? बोल तू खाऊन घे, तिला दे दुसरा घे. एक घोट पाणी राहिले ते पण मी पिऊन टाकेल. मगर क्यों? तर गाईज आता हिने पुरेपूर पार्टी दिलेली आहे, मजा केली, खूप एन्जॉय केला. चांगलं वाटलं आणि पैसे चांगलं गेले तर अजून वाटलं. बरं. जे आपलं हिने पार्टी देण्याचं जे आम्हाला वचन दिलं होतं ते पूर्ण आज झालेलं पूर्ण झालेलं आहे. आता आमची हिच्याकडे एकही अपेक्षा अपेक्षा नाही. जोपर्यंत मी पार्टी देत नाही यांचे रोज फोन येतात हा. कधी नेते आज खरंच यांना आणला आणि मला पण खूप बरं वाटलं. कन्फर्म झाला आता. कन्फर्म झालं आता हे कारण- खाल्लेत ना. हा. आता आणि चला परत भेटू आता. हिला नाही का रोजचा प्रॉब्लेम असतोच का मी फोन केला नाही काय ग विसरली का तर मग हिचं आज आणि साडी आज नाही बघायची, आता मी खूप कंटाळले मला साडी घरी. उद्या बघूया, कारण मला पण मम्मीचे 2 फोन आले. तर चला मी पण दुकान बंद केलेलं आहे. चला राणी शिगाव रोड रमाबाई आंबेडकर नगर मध्ये भेटूया. भेटूया. बाय. बाय. चला गाईज, रमाबाई नगरला भेटूया. बघा गाईज, शिल्पाताई कशी गाणं बोलते, आवाज बघायला येतं कसं. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? तर मित्रांनो हे बघा बबलीन आम्ही आलोत. अक्काचा एरिया आहे हा, बुद्धविहाराचा एरिया आहे माझ्या मोठ्या बहिणीचा. तर आम्ही तिकडे आलो आहोत आणि ती आत्ता सुद्धा हे बनवत आहे फॉर्म जे काय ग झेरॉक्स ना, फॉर्मचं झेरॉक्स. आणि त्यांच्या अकाउंटला खरंच 3-3 हजार रुपये आलेत पण, आणि आम्ही भरलेत तर आमच्या याच्यावर नाही आले, पण माझ्या मोठ्या बहिणीच्या अकाउंटवर 3 हजार रुपये जमा झालेत. आम्ही वाट बघतोय. हे बघा लोकांची गर्दी पण इकडे होत आहे. आणि हे बघा हे आपलं ऑफिस आहे जिकडे माझी मोठी बहीण झेरॉक्स करते. आता चला मी तुम्हाला तिच्याकडे घेऊन चालते. तर गाईज आता मी तेवढी घाबरलेली आहे. माझ्या मम्मीने फोन केला की मी दुकानावरती आली आहे, तू कुठे? तर माझे खरंच खूप हवा टाईट झाली माझी. आता खाल्लंय तर घरी पण आता पचवायला जागा नाही आहे. आणि प्लस आता मम्मी आली आणि फार बोलत आहे, ओरडत आहे. इथे आलोय टर्न घेऊन पण आता परत जात आहोत घरी, कारण की जाम मी घाबरलेली आहे. मम्मी पप्पा फारच ओरडतात कुठे रिकाम टवळे काम केले तर. त्यामुळे चला लवकर रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जाऊया. हिला बोलते ये नाही तर नको, आता मी जाते स्वतः. तर चला निघूया रमाबाई आंबेडकर. इथे सगळेजण बिझी आहेत. हा खूप बिझी आहे, बोलायला लक्ष नाहीये, कोणाचं कोणाकडे लक्ष नाही. म्हणून राहू दे, यांच्या कामातच त्यांना राहू दे, आपण चला आपलं काम बघायला. चला. तर हे बघा ही जी झेरॉक्स काढते मोठी बहीण माझी, तर ही सुद्धा खूप बिझी आहे. किती पैसे झाले आज दिवसभर? दिवसभरात आमचे झाले 800 रुपये झाले. हे बघा 800 रुपयाचा गल्ला झाला. आतापर्यंत झेरॉक्स मारून म्हणजे 800 रुपये आमची जमा झालेले आहेत. पण त्या 800 रुपयामध्ये मित्रांनो आम्हाला जेवण नाही मिळत, एका टायमाचं जेवण आहे. कारण की एवढी गर्दी असते झेरॉक्ससाठी का मी फार कंटाळली अक्षरशः. तुम्ही मला बघून बघू शकता की मी किती थकलेली आहे, आणि तरी पण गर्दी कमी होत नाहीये. आता आम्ही सांगितलं का आम्ही क्लोज करतोय, तरी पण लोक सुद्धा आलेले आहेत. आता पण आलेले आहेत, तुम्ही आता बघितलंच असेल माझ्या दुसऱ्या बहिणीकडे जे ऑनलाईन फॉर्म भरतात आहे. तर चला मी चालली आता. हे बघा घाई करतायत ह्या दोघी जणी, आणि मी चालली आता रमाबाई नगरला. पहिले मी शिल्पाताई सोबत होती, पण मी आता बबली सोबत चालली. पार्टी बदल लिया साला. तर बघा ह्या दोघी मला सोडून पळाल्या, आता मी त्यांच्या मागे पळते. तर भेटूया 5 मिनिटांनी. तर हे बघा हिला हे घेतलं, तर विशू म्हणते मला नाही आणलं मावशी. तर खूप वाईट वाटतं. इकडे आल्यानंतर माहित पडलं की हिला पाहिजे होतं. तर आपण काय करूया, थोडंसं ना वाटून खा दोघी जणी. बहिणी आहेत ना तुम्ही, तू गुड गर्ल आहे ना, तिला शेअर करून खा. तक्षूची माझ्या नेहमीची सवय आहे, खाताना ना जे घेतलं ना ते घरापर्यंत घेऊनच येईल आणि दाखवेल.
की मी काय काय खाल्लं आणि काय काय घेऊन आली. तिला सवय आहे त्याची. आणि मग तिला इकडे वाटलं बघा मला ना, नाही हिने ना आणलं. जेव्हा ब्रश लावला इकडे हे घेतल्याचा, तर ती काय बोलली मला, तू नाही लावलं का मावशी? तुला कोण लावलं ताई हे? मम्मीने लावलं. मम्मीने लावलं. अरे वा, किती छान. कुठून घेतलं ताई? मथारान पडतो. कोण मथारांग? म्हातारा मथारांग त्या चष्मा लावतो नाही मावशी. मावशी सारखा चष्मा होता त्याला. मग हा. मी पण म्हातारा आहे का? हा? ही म्हातारी आहे का? मी म्हातारी आहे. हे घिसडलं नाही. हे सगळं हेअरकट केली, धनसर बी मी म्हातारी आहे का? तू लिक्विड वाली लिपस्टिक लावली वाटते ना, डार्क. त्याच्यामुळे फाटली फाटली काय ते लावायचं? गावातून आणली होती. कोणत्या गावातून? त्या गावातून. बिहारवरून. तपशीलच्या गावातून. दक्षिणच्या गावातून का? मेरा गाव. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आमचा यांना पार्टी दिलेला माझा व्लॉग कसा वाटला तर माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला अशी प्रत्येक कमेंट करा की तुम्हाला काय आवडलं काय नाही व्लॉग आणि नेक्स्ट कंटेंट मध्ये तुम्ही सांगा काय काय बघायला आवडेल. बनवायचे. आणि आता नेक्स्ट व्लॉग मध्ये एक जण मला म्हणजे बरेच जण असं कमेंट आहे की चॅलेंजचा काहीतरी व्लॉग दाखवा. तर चॅलेंज व्लॉग पण तुमच्या समोर देखील नक्की येणार आहे. त्यासाठी तुम्ही वाट पहा. वाट बघा आमच्या व्लॉगची. पण आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला त्यासाठी माझ्या चॅनलला खूप 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 लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गाईज खूप खूप सपोर्ट करा. आणि मी तर करणारच आहे फर्स्ट कमेंट, कारण की मला पार्टी दिलेली आहे. आता तर मला पॅन्ट एकदम टाईट झाली आणि मी म्हणजे भरपेट खाल्लेलं आहे मी तिथे. म्हणून चला भेटूया आपण त्यांच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही हॅपी राहा, खुश राहा. बाय बाय.